नमस्कार मित्रांनो, मी तुमची ज्योतिषवाणी, तुमच्या मिथुन राशीची सखी. आज एक असा व्हिडिओ घेऊन आली आहे जो तुम्हाला रात्रभर जागे ठेवेल. तुम्ही कधी विचार केलाय, होळी फक्त रंगांचा खेळ आहे का? की त्यामागे एक प्राचीन, गुप्त शक्ती आहे जी तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता जाळून टाकू शकते आणि नवीन भाग्याची सुरुवात करू शकते? आज आपण बोलणार आहोत हुताशनी पौर्णिमा होळी 2026 बद्दल, आणि तेही फक्त मिथुन राशीसाठी स्पेशल. यावर्षी होळी सामान्य नाही, कारण 2 मार्चला होलिका दहन आणि 3 मार्चला धुलिवंदन, आणि त्याच वेळी चंद्रग्रहण. ग्रहांची ही दुर्मिळ स्थिती मिथुन राशीला काय संदेश देते? चला सुरुवात करूया एका अतिशय गूढ कथेने. प्राचीन काळी हिरण्यकश्यपा दैत्याला वरदान मिळालं होतं. तो न घरात मरेल, न बाहेर, न दिवसा न रात्री, न माणसाने न प्राण्याने. पण त्याचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूचा परमभक्त. हिरण्यकश्यपाने त्याला मारण्यासाठी आपली बहीण होलिका लावली. होलिकेला वरदान होतं की अग्नी तिला स्पर्शही करणार नाही. तिने प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसायला सांगितलं. पण काय झालं? अग्नीने होलिकेला जाळलं आणि प्रल्हाद निर्भय राहिला. मित्रांनो, ही कथा फक्त इतिहास नाही, ही तुमच्या जीवनाची कथा आहे. मिथुन राशीचे लोक खूप बुद्धिमान, संवाद कुशल, आयडियाफुल असतात. पण कधीकधी नकारात्मक विचार, शत्रूंची नजर, पूर्वजन्माचे दोष हे सगळे होलिकासारखे तुमच्या भोवती वेढलेले असतात. पण या हुताशनी पौर्णिमेला तुम्ही होळी पेटवताच ते सगळं जळून खाक होईल. कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जीवनात सध्या कोणता हिरण्यकश्यप किंवा होलिका त्रास देतेय? नोकरीत अडथळा, नात्यात वाद, पैशाची अडचण की स्वतःची भीती? लिहा, मी प्रत्येक कमेंट वाचेन आणि पुढच्या व्हिडिओत स्पेशल उत्तर देईन. आता खरं रहस्य उघडते. हुताशनी पौर्णिमा म्हणजे हुता अर्थात अग्नितर्पण आणि अशनी म्हणजे रक्षा, म्हणजे जे अग्नितर्पण केलं त्याची रक्षा होते. महाराष्ट्रात याला शिमगा म्हणतात. पण मिथुन राशीसाठी ही पौर्णिमा खूप स्पेशल आहे, कारण तुमची राशी बुध ग्रहाची आहे. बुध म्हणजे बुद्धी, संवाद, व्यवसाय, पैसा, नवीन आयडिया. होळीचा अग्नी बुधाला मजबूत करेल, म्हणजे तुमच्या बोलण्यातून, डिसिजनमधून, बिझनेसमधून मोठा विजय मिळेल. पण 2026 मध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. यावर्षी होळीनंतर लगेच 4 ग्रह वक्री होत आहेत: राहू, केतू, गुरु आणि बुध. चंद्रग्रहणही लागलंय. हे सगळं मिथुन राशीसाठी म्हणजे एकाच वेळी क्लिन्झिंग प्लस पॉवर बूस्ट. ग्रह सांगतायत या होळीने तुमच्या कुंडलीतले जुने दोष जळतील आणि नवीन भाग्याची सुरुवात होईल. मित्रांनो, मिथुन राशीला या होळीने काय देते? चला डिटेलमध्ये पाहूया. 1. नकारात्मकतेवर विजय. तुमच्या जीवनात जो शत्रू, टीका, नजर दृष्टी आहे ती होळीच्या अग्नीत जळेल. मिथुन राशीचे लोक खूप विचार करतात, ओव्हर थिंकिंगमुळे अडकतात. ही होळी त्या विचारांना जाळेल आणि तुम्हाला क्लिअर माइंड देईल. 2. आर्थिक क्रांतीची सुरुवात. बुध वक्री होत असला तरी होळीचा अग्नी त्याला मजबूत करेल. व्यवसायात नवीन क्लायंट, नोकरीत प्रमोशन, अप्रत्याशित कमाई, सगळं शक्य. 3. लव्ह लाईफमध्ये नवीन रंग. मिथुन राशीचे लोक रोमॅन्टिक पण अनिश्चित असतात. होळी तुम्हाला धैर्य देईल आणि जोडीदाराशी नवीन बॉन्डिंग होईल. 4. चंद्रग्रहणाचा स्पेशल प्रभाव. ग्रहणातून नकारात्मक ऊर्जा रिलीज होते. मिथुन राशीला हे फायद्याचं ठरेल, कारण तुमची बुद्धी ग्रहणानंतर अजून तेजस्वी होईल. आता एक अतिशय गुप्त रहस्य जे खूप कमी जणांना माहिती आहे. जर तुम्ही या होळीला एक खास मंत्र म्हणालात तर तुमच्या जीवनात एक 7 जन्मांची पाप धुणारी बातमी येईल. मंत्र आहे ओम होलिकायै विद्महे दहनायै धीमहि तन्नो होलिका प्रचोदयात. हे मंत्र 7 वेळा म्हणताना होळीला फुलं, हळद, कुंकू अर्पण करा. मिथुन राशीसाठी हा मंत्र बुध प्लस गुरुयोग मजबूत करेल आणि तुम्हाला बोलण्यातून, नेटवर्किंगमधून मोठा फायदा मिळेल. चला आता 2026 साठी स्पेशल उपाय सांगते. हे करा आणि भाग्य बदलेल. 1. होलिका दहनापूर्वी म्हणजे 2 मार्च संध्याकाळी एक छोटीशी काळी उडीदाची डाळ होळीत टाका. नकारात्मकता आणि शत्रू जळतील. 2. प्रदक्षिणा. अग्निभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घ्या. प्रत्येक फेरीला म्हणता माझे सर्व अडथळे, दोष, नजर जळो. 3. राखेचा उपाय. होळी जळून झाल्यावर राख घ्या. कपाळावर तिलक लावा किंवा छोट्या पिशवीत ठेवून पर्समध्ये किंवा घरात ठेवा. ही राख नजर दृष्टीपासून रक्षा करेल आणि पैशाची येणारी लाट थांबणार नाही. 4. धुलिवंदन म्हणजे 3 मार्च. रंग खेळताना हिरवा आणि पिवळा रंग प्राधान्य द्या.
मिथुनची फेवरेट. हिरवा बुधाला मजबूत करेल, पिवळा गुरुला. 5. ग्रहणाचा उपाय. चंद्रग्रहणात म्हणजे 3 मार्च घरात दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय 11 वेळा जपा. आरोग्य आणि मानसिक शांती मिळेल. 6. स्पेशल. होळीनंतर सत्यनारायण कथा ऐका किंवा वाचा. मिथुन राशीसाठी भाग्य वाढेल आणि आर्थिक क्रांती होईल. मित्रांनो, मिथुन राशीचे लोक 2 व्यक्तींसारखे असतात, एक उत्साही, एक विचार करणारा. ही होळी तुमच्या दोन्ही बाजूंना बॅलन्स देईल. तुम्ही नवीन आयडिया घेऊन याल आणि ते अंमलात आणण्याचं धैर्यही मिळेल. व्यवसायात पार्टनरशिप, नोकरीत नवीन ऑफर, लव्हमध्ये कमिटमेंट, सगळं शक्य. मित्रांनो, ही हुताशनी पौर्णिमा होळी तुमच्यासाठी फक्त सण नाही, तर नवीन जीवन, नवीन भाग्य, नवीन विजयाची सुरुवात आहे. तुमच्या मिथुन राशीला या होळीने सर्व नकारात्मकता जळेल आणि आनंद, पैसा, यश सगळं फुलेल. हे रहस्य आवडलं का? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये लिहा होळी विजय आणि मी तुमच्यासाठी स्पेशल प्रेयर करेन. तुमची ज्योतिषवाणी. पुन्हा भेटूया आणखी मोठ्या आनंदाच्या बातमीसह. जय श्री कृष्ण, जय होलिका माता.